नमस्कार. आज आपण कटाची आमटी बनवणार आहोत. खरं तर हे होलीचीच आमटी आहे, सण केलाय बरं का, त्याची ही कटाची आमटी आहे. तर ही कटाची आमटी बनवताना आपण काय करायचं, हरभऱ्याची डाळ समजा 1 कप घेतलेली असली तर ह्याला गूळ पण थोडासा कमी असा घ्यायचा. तर हरभऱ्याची डाळ चांगली स्वच्छ नीट करायची, मग ती स्वच्छ पाण्याने धुवून 2-3 वेळा घ्यायची आणि कुकरच्या 3 शिट्या काढायच्या. स्वच्छ पाणी येईपर्यंत डाळ धुवायची आहे, हे विसरायचं नाही. भिजत टाका फार तर 2-3 तास, तरी पण पोळ्या छान होतात. आता आपण हा कुकर उघडून थंड झाल्यानंतर ही शिजलेली डाळ बाहेर काढत आहोत. आता ह्या डाळीत काय करायचं, गरम केलेलं उकळलेलं पाणी टाकायचं, म्हणजे त्याचा कट तयार होतोय. तोच आपण आज वापरणार आहोत कटाच्या आमटीसाठी. आता ही डाळ शिजताना कशी बघितलं घ्या, या आतलं जरासं हे असं दाणा त्यातला शिल्लक राहायला पाहिजे, म्हणजे कच्चापणा शेवटचं बाईट तसंच राहायला पाहिजे, म्हणजे ह्यात गूळ ऑब्झर्व होते, मिक्स होते. आता एका पात्रात मी पाणी गरम करत ठेवले, ते ह्या डाळीत ओतून घ्यायचं. डाळ चांगली पाण्यात मिक्स करायची आणि ह्याच्यावरचं सगळं पाणी काढून घ्यायचं. हाच कट आहे, ह्याचीच आपण आमटी बनवणार आहोत. तुम्हाला ह्याची जेवढी क्वांटिटी पाहिजे असेल तेवढी तुम्ही घ्यायची. आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण काय करूया, खडे मसाले, दालचिनी, स्टार फूल, हे पण फूल एक आहे, हे लवंगा आहेत 3, मिरे 3, एक मसाला वेलदोडा आणि जिरे 2 चमचे, असं सगळं हे ग्राइंडर लावून घ्यायचं. लसणाच्या पाकळ्या 5-7 आणि 2 चमचे जिरे, एक मूठभर हे वाळलेलं खोबरं थोडंसं, आणि एक मूठभर कोथिंबीर चांगली हिरवीगार मस्त मिठाच्या पाण्यात भिजवून घ्यायची. आणि मग तिला चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून थोडी बारीक बारीक पिसून कट करून घ्यायची आणि ह्या ग्राइंडरला लावून घ्यायचं. हे मसाला जास्त वापरायचा नाही, कारण मग आपलं कटाचं जे फ्लेवर असते ते जरा पाठवून पडते. आता एका पातेल्यात मी तेल घेतलं आहे, त्यात मोहरी, जिरे आणि हिंग असं टाकलं, चांगलं तडतडलं. यात थोडासा मसाला, अगदी 1 टेबलस्पून नाही तर 2 टेबलस्पून इतकाच वापरायचा, म्हणजे तेवढ्यातच त्या आमटीला फ्लेवर पण चांगला येते आणि त्याचे मूळ चव बदलत नाही. हे बघा, मसाला जास्त झाला की मेन भाजीची चव पाठीमागे पडते. मग 1 चमचा आणि थोडंसं वरती असं मी हा घेतलेला आहे. त्याचा आपला कढीपत्ता आपल्या झाडाचा आहे, तो एखाद्या आमटीत मी घालतो आहे, त्याच्यामुळे पण वास छान येतो. मध्ये मध्ये सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर आठवणीनं करा. दररोज मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला काही खर्च नाही, फक्त बटन दाबायचं आहे. थोडं आठवून दाबत चला, कोणाला पण मदत करावं, देव आपली मदत करतो. आता आपण हे व्यवस्थित भाजून घेतले. त्यात हे लाल तिखट घालायचं कटाच्या, म्हणजे ते तेलातच घालायचं, म्हणजे चांगलं त्याला कट येतो. थोड्याशा तेलातच चांगली आपली आमटीला कट चांगला येतो. व्यवस्थित भाजून घेतलं किंवा आपण त्याला गरम करून घेतलं पाणी आहे, ते पाण्याचं वरनं ह्या कटाला ओतायचं. बघू शकता तुम्ही कसं मस्त आहे. बस. अजून तुम्हाला जर पाहिजे असलं तर, आणि गरम पाणी, गार पाणी घालायचं नाही. कटाच्या आमटीत कुठल्याही भाजीत, कुठल्याही आमटीत गार पाण्यानं चव मरते. फ्लेवर आणि जर तुम्हाला ओरून यायला पाहिजे असलं, हे साधानुसार नमक, तर गरम पाणीच तुम्ही वापरा सगळ्यात. आता ह्याला 2-3 मिनटं चांगलं हा मसाला आणि पाणी एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचं. जरा चव घेऊन बघायचं, पाहिजे असेल तर असे, आणि परत तिखट मीठ घालायचं. हे गेली हळद, बघायचा कट कसा आला छान. 2 टेबलस्पून तेलात एवढा छान कट आलेला आहे. आणि वरनं गेली कोथिंबीर कट केलेली. एक वेळा ही कटाची आमटी नक्की करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कलर बघा किती छान आला आहे.